कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अध्याय 21. क्रमशः. म्हणजे असं की जेथे आपलं मन शांत असतं व मनात ऐक्यभाव व उत्साह असतो तो देश समृद्ध समजावा. देश शुद्ध असला तरी जर तेथे जमलेल्या लोकातील गुणदोष दिसू लागले तर तो देश तामस समजावा. तेथे धर्म कर्म केल्यास कर्त्याचं अहित होतं. काल ब्राह्ममुहूर्त शुद्ध असतो, पण त्यावेळीही चित्तक्षोभ झाला तर ती वेळ अपवित्र समजावी. आपलं चित्त प्रसन्न असेल तोच काळ पुण्यकाळ समजावा. द्रव्य स्वतःच्या कष्टाचं द्रव्य शुद्ध, पण ते अर्पण करताना धनलोभाने त्यात जीव गुंतला असेल तर ते अपवित्र होते. माझ्या भक्तांसाठी व दीनदुबळ्यांसाठी अर्पण केलं तर ते द्रव्य पवित्र होतं. मंत्र ज्या मंत्राचा खरा अर्थ समजतो तो शुद्ध पवित्र, पण ज्या मंत्राने दुसऱ्याचा घात इच्छिला जातो किंवा मंत्रज्ञानाचा गर्व वाटतो तेव्हा तो मंत्र अशुद्ध होतो. कर्म ज्या कर्माने प्रपंचाचा बंध सुटतो ते कर्म शुद्ध, पण ज्या कर्माने मोह गर्व उद्विग्नता वाढते ते कर्म अपवित्र समजावं. करता अभिमान रहित होऊन कर्म स्वभावतः होणं हीच कर्त्याची पवित्रता होय. देहाची अहंता ठेवून मी करता असं गर्वानं मानणारा करता अपवित्र होय. उद्धवा गुणदोषांचं लक्षण अत्यंत गहन आहे. कुशल पंडितही गोंधळून जातात. एकच नियम सर्वत्र लागू पडत नसतो. कसा ते ऐक. आचमन हे पवित्र खरं, पण दक्षिणेकडे तोंड करून आचमन केलं तर ते अपवित्र होतं. आचमनाला अधिक पाणी घेतलं तर महादोष लागतो. सूर्याची पूजा केली तर पुण्य मिळतं, पण त्याला बेलाचं पान वाहिलं तर पाप लागतं. कधी कधी गुण हाच दोष ठरतो व दोष हाच गुण ठरतो. ब्राह्मण प्रातस्नानास जात असेल व पुढे त्याला वाटेत चोर गाठणार असतील तर त्याला जाऊ नका सांगणं हे पुण्य आहे. अग्निहोत्र गृहस्थाला भूषण आहे, पण संन्याशाला दूषण आहे. अशा प्रकारे वेदांनी जोवर लोकांना भ्रम आहे तोपर्यंत कर्म व त्यातील गुणदोष यासंबंधी विधानं केली आहे. दारू पिणं याने सज्जन माणूस पतित होतो, पण जन्माने व कर्माने अगोदरच त्या व्यसनाने आधीच पतित झालेले दारू प्याले तरी काळ्या वस्त्रावर काजळ लावले तरी ते आणखी काळं होत नाही, त्याप्रमाणे ते आणखी पतित होत नाहीत. उद्धवा यावरून तुझ्या लक्षात येईल की काम क्रोध मद मत्सर इत्यादी विकारांपासून हळूहळू लोक निवृत्त व्हावेत आणि त्यांच्या अंगी सद्गुण वाढावेत व कालांतराने ते विरक्त होऊन आत्मज्ञान प्राप्त करून मुक्त व्हावेत असा वेदांचा हेतू आहे. उद्धवा वेदांची नकारात्मक आज्ञा न पाळता स्वैराचार करणाऱ्या माणसाचा अधपात होतो, कारण विवेक नष्ट झाल्यामुळे कामक्रोधादी इत्यादी विकार अत्यंत प्रबळ होतात आणि तो आत्मघातकीच ठरतो. लोहाराच्या भरत्याप्रमाणे तो फक्त श्वास घेतो व जडमूढ जीवन जगतो. वेदांनी सकाम कर्म केल्याने स्वर्गादी सुख प्राप्त होईल अशी एक रुची निर्माण करणारी गोष्ट सांगितली आहे आणि अंततः मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून सकाम का होईना लोकांना उत्तम कर्म करण्यास प्रोत्साहन दिलं आहे. स्वर्ग प्राप्ती हे खरं यज्ञाचं फल नव्हेच, त्याग बुद्धीची वाढ व्हावी हेच त्याचं फल आहे. अनासक्त राहून जो स्वकर्म करतो त्यांचं ते कर्मच इतर कर्मांना जाळून टाकतं व चित्तशुद्धी होऊन कर्मबंध नाहीसा होतो. शुक परीक्षिताला म्हणाले. त्यानंतर कृष्णाने यज्ञातील पशुहिंसा किती अयोग्य आहे हे अनेक प्रमाणांनी पटवून दिलं व स्वर्गसुखाची उपेक्षा करून नियतकर्म आचरणारा मनुष्य आत्मसमाधानी होतो असं सांगून परलोकातील सुखासाठी ते खटपट करणाऱ्या माणसांचा मूर्खपणा उद्धवाला पुन्हा एकदा त्याने समजावून सांगितला. उद्धवा सत्व रज व तम या गुणांप्रमाणे अनेक देवतांची उपासना लोक करतात व स्वर्गानंतर पुन्हा उत्तम जन्म मिळणं हेच मोठं यश आहे, ती जन्माची सार्थकता आहे असं मूढ लोक समजतात. पण हे तिन्ही गुणांच्या पलीकडे माझी मात्र भक्ती करीत नाहीत. उद्धवा पुन्हा सांगतो. गव्हाचा पहिला कोंब गोड लागतो हे खरं, पण ज्याला पिकाचं महत्त्व कळतं तो काही कोंब उपटून खात नाही. स्वर्गफलही स्वधर्माचा कोवळा अंकुर आहे व तो उपटून खाल्ला तर मोक्ष मिळत नाही. वेदाला प्रवृत्तीपर समजून लोक फसले यात शंका नाही. वेद संसारी नाही, तो जीवांना हळूहळू प्रपंचातून बाहेर काढून परमार्थाकडे वळवतो. परोक्ष म्हणजे अस्पष्ट कथन करून वेदाने मोठ्या युक्तीने परमानंद रूप ब्रह्मप्राप्ती व्हावी हाच उद्देश समोर ठेवला आहे. तो सुज्ञ लोकांना कळतो.
हे गुप्त रहस्य सर्वांना उघड करून सांगितलं तर लोक कर्ममार्ग सोडतील, विवेक व ज्ञान यापासून वंचित होतील. म्हणून श्रेष्ठ ऋषींनी मोठ्या खुबीने मूळ अर्थ झाकून ठेवून प्रवृत्तीपर अर्थ आहे असं प्रकट निरूपण केलं आहे. वेदांचं स्वरूप अत्यंत गहन असून माझ्या वाचून त्याचा खरा अर्थ कोणालाही कळत नाही. आज केवळ तुझ्यावरील प्रेमामुळे त्याविषयीचं स्पष्टीकरण सांगत आहे. वेदातील मूळ गाभा ओम हेच आहे. ओम हा परावाणीच्या पलीकडे आहे. चारी वाणींच्या माध्यमातून शब्दब्रह्माचं मूळ रूप म्हणून ओम प्रकट होतो. सर्व जीवांच्या ठिकाणी तो ओंकार सूक्ष्म नाद व घोष या स्वरूपात नित्य वर्तमान आहे. जेव्हा वेदांचा अर्थ निवृत्तीपर घेतला जातो तेव्हा सर्व वेदज्ञानाचं पर्यवसान या शब्द ब्रह्मापर्यंतच म्हणजेच ओंकारापर्यंतच असतं. आपल्या शरीरातील सुषुम्ना नाडी ज्या आधाराने अ पासून क्षपर्यंत सर्व वर्णमाला मातृका त्यांची स्पंदन यांचा परिपूर्ण विकास व विलयही करून योगी हळूहळू या शब्द ब्रह्माच्या पलीकडे निर्गुण निराकार परब्रह्माकडे ब्रह्मरंध्राच्या द्वारा सहस्रदल चक्रात प्रवेश करून साक्षात्कार करून घेतो. वेदांचे सर्व छंद निर्गुण निराकार ब्रह्मातूनच प्रगट झाले आहेत आणि ज्याप्रमाणे लाकडातील अग्नी सुप्त असतो किंवा मेघाने चंद्राला झाकला जातो त्याचप्रमाणे वेदांचा परमध्येय निर्गुण परब्रह्मच आहे हा मुख्य अर्थ त्याच्यावर मीमांसकांनी केलेल्या निरूपणामुळे झाकला गेला आहे. पण लोकातील आळस, तमोगुण, स्वैरवृत्ती, अज्ञान व विनाशाकडे जाणारी गती टळून त्यांची सत्वयुक्त कर्माकडे प्रवृत्ती व्हावी व प्रजांचा उच्छेद होऊ नये या दृष्टीने कर्मकांडात्मक अर्थही गौण असला तरी इष्ट आहे. उद्धवा, या प्रकारे तुला मी वेदातील मुख्य रहस्य समजावून सांगितलं आहे. अध्याय 21 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.